फलंदाज कुणालचा बॅट मधनं चौकार. फटका इथेही चांगला होता पण फॉलो थ्रू मध्ये सुद्धा गोलंदाज चेंडू ओढतोय. यॉर्कर लेनचा चेंडू तर चांगला चेंडूला मात्र सन्मानित तेवढाच चांगला दिला होता गोलंदाज कुणालने. अक्षरशः खुदून काढला चेंडूला. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज साहिलने बॉल अडवला. डॉट बॉल चौकारानंतरचा मात्र कमबॅक आपल्याला बघायला मिळतो गोलंदाज साहिलचा. फटका इथेही चांगला होता. पुन्हा एकदा ते चित्र बघायला भेटलं होतं. या अगोदर फटका तो खेळला होता आपण बघितलं राजने, तो मात्र नाव सगळ्या स्टंपला लागला. आणि आता कुणालने खेळला होता तो चेंडू मात्र सरळ येऊन राजच्या पायावरती लागतोय. राज स्वतः थोडासा नाराज दिसतो. आपण बघितलं कुणालाही नाराज दिसला कारण की फटका खूप चांगला होता आणि त्यांच्याच फलंदाजाच्या नॉन स्ट्राईकला येऊन तो हिट झाला. बॉल अडला मैदानावरती. एकच धाव मिळाली. 7 ओव्हर धावफलक बॉल 4. अलकादाने फक्त चेंडूला सन्मान दिलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. चांगली फिल्डिंग पैकी खराब होते. एक धाव मिळेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 8 धावा. षटक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावर बघतो आपण एकूण 8. टॉस ओपन करतोय सेकंड मॅचचा अनिल दादा भोसले यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतो आमच्या टॉस का बॉक्स व्यासपीठावरती, जिथे उपस्थित मान्यवर आणि 2 टीमचे कॅप्टन्स. सेकंड फेरी पहिली मॅच सुरू मैदानावरती आणि पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण टॉस करतोय. गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड सुंदरवाडी अजित 20-24 वर्ष पहिल्या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतो आणि नाणेफेकी आपल्या व्यासपीठावरती होते. टॉस आपण करूयात लवकरात लवकर. मान्यवरचा शुभ असता आपण टॉस करतोय. नाणेफेकी झाली आमच्या टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकी जिंकली ती म्हणजेच आपण बघतोय गावदेवी चरणी सरई या टीमने नाणेफेकी जिंकली आणि डिसिजन बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तिसऱ्या पंचांनी मागणी केली आहे हाईट फॅक्टरसाठी. नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. विद्युत सर उपस्थित आमच्या सकाळच्या सत्रामध्ये सरांना नक्कीच आम्ही व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. चेक केलं जाईल. दुसऱ्या अंपायरचं डिसिजन आणि पंचाने सांगितलं यस इट इज अ नो बॉल. फ्री हिट. पुढचा बॉल. नो बॉल. पहिलाच चेंडू होता गोलंदाज आपण बघितलं प्रवीणचा. 2 धावा मिळाल्या. फ्रीटचा हा चेंडू असेल. फ्रीटचा बॉल. हो चांगला चेंडू होता. यॉर्क लेनचा फुल्लर रेंजचा चेंडू होता. अगदी समोर फलंदाज आपण बघितलं कुणालचा जाऊन चेंडू पडला. लँड झाला. टप्पा घेतल्यानंतर सरळ चेंडू निघून गेला असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात. नो बॉल. पहिला खराब चेंडू होता. हा चेंडू थोडासा लांब ठेवायचा होता. यस पंच आमच्याकडे बोलतायत इट इज अ व्हाईट बॉल. अवंतरने आपल्याला पुढे जाईल. 11 वरती बॉल 1. षटक क्रमांक सुरू असताना प्रवीणचं दुसरं मेंटेनरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण बघतोय. प्रवीण पहिला बॉल खराब होता. नंतर चांगला बॉल होता. त्याच्यानंतर पुन्हा बघितला हा चेंडूही खराब. व्हाईट बॉलने पुन्हा एकदा बॅक ऑफ द रन. बॅट्सकडे एका हाताने झेल टिपलाय. सूर्य झेल टिपलाय त्यांच्या मागे. कुणाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 11 वरती लागणारा धक्का पहिला.
बॅट्समन चंद्रकांत मैदानावरती येतो. तिसऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज. पहिला बॉल फेस करेल. धीम्या गतीचा बॉल. फुल्लर यांचा पुन्हा एकदा बघितला. अगदी टप्पा पडल्यावरती चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये. हा रिव्ह्यू आमचा स्क्रीनवरती लांब ठेवायचा प्रयत्न. वाईट यॉर्कर. जागेवरनं फटका खेळायचा होता फलंदाज चंद्रकांतला. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. अगदी लांब ठेवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीणचा कमबॅक खूप चांगला. पुन्हा फुल्लर यांचा बॉल. टॉड बॉल आहे तो. फुल टॉस चेंडू होता. संधी घेता आली नाही. फायदा घेता आला नाही. सलगचा दुसरा डॉट. 4 बॉल तरी 2 बॉल बाकी. 3 जावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रवीण सेराली आपण बघतोय या षटकामध्ये. गोलंदाज प्रवीणला पहिला 9 आला. त्याच्यानंतर डॉट आला. त्याच्यानंतर वाईट. 2 खराब बॉलही आले. पण संघाला तिथे त्याने सावरलं. डावाला सावरलं. स्वतःला सावरलं. पण आता सावरता आलं नाही. चुकी झाली. शॉर्ट पुल. शॉर्ट आमलेचा चेंडू होता. फटकाही तेवढाच चांगला होता. फलंदाज चंद्रकांतचा बॅटमधून येतो हा पहिला षटकार. साडे 17वरती धावफलक 67चा पाठलाग करताना अजून 50 धावेची गरज मैदानावरती. फटका इथेही चांगला आहे पण फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. 30 सर्कलचा आतमध्ये झेल टिपला. फलंदाज बाद षटकाराचं प्रत्युत्तर चंद्रकांतला आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज राज येतो आणि एका बाजूला रोहित. दोन्ही सख्खे भाऊ आहेत. काल आपण बघितलं घागरकोंड संघामध्ये 2 सख्खे भाऊ होते. आज याही संघामध्ये 2 सख्खे भाऊ आपल्याला बघायला मिळत आहेत. तर दोघांना मात्र इथनं सामना जिंकवून द्यावा लागेल. काल बघितलं आपण रोहित आणि राहुलला. बट आज आपण बघतो मध्ये रोहित आणि राज आहे. 18 बॉल 50 धावाची गरज. फटका चांगला आहे. वाईड लॉंग ऑनला फिल्डर. एका डब्यात चेंडूला फील्ड केला जातो. सौरभची चांगली फिल्डिंग होते. एकच धाव मिळेल. धावफलक 1ने पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 18 धावा. एका धावाने काय होणार नाही. 17 बॉल 49 ची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. रन रेट बघितलं तर आपण 17.29. फटका इथे चांगला आहे. पहिला बॉल फेस करताना चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. रोहितच्या बॅटमध्ये 3 बॉल 3 षटकार जर आले तर बलिराम वाळे साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज रोहितसाठी आलाय. सुवर्ण संधी रोहितसाठी. पहिला षटकार आलाय. फलंदाज आपण बघतो आता रोहितच्या बॅटमधनं पहिला बॉल फेस करताना ठोकला षटकार. दुसरा बॉल फुलर यांचा होता. फटका इथे चांगला. फिल्डर आहे तर मिड विकेटला चांगली फिल्डिंग होतीये. एक कंप्लीट झाली. फेकी दुरावली आहे पण कलेक्टिंग झाली. एकच धाव. एकनेचा पलक पुढे जाईल. पलकर बघतो आपण एकूण 25 धावा. 25. फटका इथेही चांगला आहे. लॉंग ऑनला चेंडू गरंगळत चाललाय. सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावेल गोळीच्या वेगाने ओलांडोय सीमारेषा. 5चा इशारा येतोय. चौकार असा 4 धावा. जर राजा बॅटमन सुद्धा 3 बॉल 3 षटकार आले तर बलिराम वारे साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. दोन्ही फलंदाजांना मात्र आता इथनं हिरो
बनण्याची संधी आली. दोन बंधू मैदानावरती खेळतात. एकाच घरातले दोन बंधू आपण बघतोय. दोन सख्खे भाऊ मैदानावरती खेळतात. एका बाजूला राज, एका बाजूला रोहित. राजचा बॅटमधनं पहिल्या चौकाराला तर रोहितचा बॅटमध्ये एक षटकार आपल्याला बघायला भेटलाय. एका दोन मोठे वर्ग प्रत्येक षटकामध्ये दोघांना शोधावेच लागतील. ऑफ उलटास बॉल धीम्या गतीचा फटका चांगला टेनिस बॉल म्हटलं उचली. हो स्ट्रेच केलाय. फिल्डिंग चांगली झाली आहे. मिड विकेटला काव कॉर्नरच्या दिशेने. फिकी चांगली, कलेक्टिंग चांगली. एक धाव शॉट अंपायरने सांगितलंय. स्ट्रायकेटचा फलंदाज राज जेव्हा धाव घेत होता, ज्या वेगाने तो आला होता त्याच वेगाने तो जेव्हा सेकंड एंडला गेला, पण बॅट स्किट त्याने चुकीच्या रीतीने गेली. फॉलो थ्रू मध्ये बॅट त्याला आणता आली नाही. नॉन सेकंडला तो जेव्हा धावत धावत आला होता ती बॅट मात्र परफेक्ट लँड झाली नाही. फॉलो थ्रू मध्ये शॉर्ट रन एकच धाव मिळाली. एका धावण्यात आपल्याला आपण बघतो धावफलकावरती एकूण 30 धावा धावफलकावरती. धावफलक एकने पुढे झालं. धावफलक बघतो आपण एकूण आता आउट बॉल येतोय. षटक संपन्न झालं. तिसऱ्या मैदानावरती धावफलक आपण बघतोय 30. आता गरज असणारे येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची. समीकरण पुन्हा वाढतंय. जे 17चं समीकरण होतं ते आता मात्र आपण बघतोय. इथनं येणारे बॉल शिल्लक असतील 12 धावांची गरज. 37 म्हणजे 18.50च्या सरासरीने धावा आता पूर्ण करायचा. दोन फलंदाज आपण बघतोय मैदानावरती राज आणि रोहितला. हा चेंडू सोडून दिला. बॉल मागे चालला. पंचामताकडे बोलतायत. यस इट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाज आपण बघतोय मैदानावरती तानाजी. धावफलक एकने पुढे जात 31 वरती 31. जुने 36 धाव्याची गरज. 12 बॉल 36 18.50च्या सरासरी पाठलाग करायचं धावांचा. आता पहिला बॉल टॅप केलाय. बॉल बॅट्सचा आतल्या बाजूला कडा लागले. स्क्वेअर लेगला फंबलिंग. पहिल्या अटेम्प्टला बघितलं. सेकंड अटेम्प्टला बॉल उचलून फेकेल तोपर्यंत ही एकच धाव. एकने धावफलक 32 वरती येणाऱ्या बॉल 11 धावांची गरज असणाऱ्या मैदानावरती 35. इथनं तर विचार केला तर एखाद दोन मोठे फटके या षटकामध्ये मोजावे लागतील, मारावे लागतील फलंदाज राजला. हा चेंडू राजसाठी सफल झाला होता. अगोदर ऑन साईडला मन बनवलं होतं खेळायचं. अगदी ऑफस्टिकवर येऊन फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा आवाज संपर्क नाहीये. चेंडू चांगला होता. गोलंदाज तानाजीचा डॉट बॉल येतोय. 2 बॉल झाले. धावफलकावरती धावा 32. 10 बॉल 35ची अजूनही गरज. हा चेंडू बॅट सिकडा घेतले. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ज्ञानदेव मैदानावरती येतोय. 9 बॉल 35ची गरज. ज्ञानदेवसाठी पहिलाच बॉल खूप चांगला होता. बॅटची कडा घेतली आहे. रक्षकाने सुरेख झेल टिपलाय.
त्यांचा मागे फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का मैदानावरती आपण बघतोय. आल्या पावले ज्ञानदेव 0 मैदानाचा बाहेर. हॅट्रिक बॉल असेल तानाजीचा. जर इथनं हॅट्रिक संपादन केली तर नागेशजी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक बघायला भेटेल का? तानाजी ऑन हॅट्रिक. बॅटसी काढा, फलंदाज बाद. टाळाने स्वागत केले पाहिजे गोलंदाज तानाजीचं. ह्या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली आहे. तो म्हणजे गोलंदाज तानाजीच्या नावावर. नवीन फलंदाज नाव सांगायचं विठ्ठल. बॅटची कडा. ओ थोडासा लांब डायरेक्ट फलंदाज बाद. रनआउटच्या संधीमध्ये वैयक्तिक नाही तर सांघिक यश मिळालंय. पूर्णपणे आता बघायला गेलं तर बॅक फूट वरती फलंदाजी करत असताना आपण संघ बघतोय वाराणसी कोण या संघाला. नवीन फलंदाज साहिल येतोय नॉन स्ट्राकेडला. आणि स्ट्राकेडला फलंदाज आपण बघतोय रोहित. 3 बॉल 8 वरती खेळतोय गोलंदाज. सहा बॉल 35 ची गरज. चांगला चेंडू होता. डॉट बॉल येतोय. टप्पा पडल्यावरती सरळ रक्षकाच्या हातामध्ये. 5 बॉल 35. रिव्ह्यू आमच्या समोर. थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न गोलंदाज संकेतचा आपण बघितला. अपसिकवरनं बॉल गेला. पुलर यांचा चेंडू होता. फटका तेवढाच चांगला. बॉल चालला वाईडिश लॉंग ऑनचा वर्ण सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चार 29. 4 षटकार जरी मारा तरी सामना जिंकता येणार नाही, कारण की स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी. मिस टायमिंग स्ट्रोक. रक्षक ओ सेल झालाय ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट. तिसरीचाही प्रयत्न करत होते रोहित. नकार येतोय कारण की माहिती आहे 2 धावांपेक्षा जास्त काय मिळणार नाही. त्या औपचारिकता शिल्लक राहिली. येणारे बॉल 3 धावांची गरज. 27. हो ठप्पा पडला. बाउन्स चेंडूला अतिरिक्त मिळालं. पण अंपायरने लगेच बघितलं बॉल चाला ऑफस्टिकच्या बाहेर. आउटसाइड द ऑफस्टिक. व्हाईट बॉल. आव्हान करण्यात आपल्याला पुढे जाईल. धावफलकावरती 41. बादशाकडे घेतले. बॉल मागे चाललाय. थर्डमॅन फाईन लेग धावतोय. बॉलचा मागे लॉंग स्टॉकला चेंडू चाललाय. अगदी वेगाने जाईल सीमा पार. चौकार. ठाण्याचा फलक पुढे जाईल. 45. चार चेंडू 45. 2 बॉल अजूनही शिल्लक. फटका चांगलाय. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. साइड स्क्रीनचा वरला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. चौकारानंतरचा हा अजून एक षटकार.
8 बॉल 26 धावा त्याच्या बॅटमधून बघितल्या आपण. रोहित जो टू डाऊनला आला होता. तब्बल 4थ्या क्रमांकाचा फलंदाज होता रोहित, ज्याने एका हाती किल्ला लढवलाय. अर्ध्या धावा सुताने बनवल्यात. 51 झाल्यात. 26 धावा एकट्या रोहितचा आहेत. वाईड स्ट्रॉंगरला बॉल चाललाय. टप्पा पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स. तेवढी चांगली फिल्डिंग. एक धाव मिळाली आहे. एकच मिळेल षटक झालं. इथनं संपन्न सामना झालाय समाप्त आणि इथनं सामना जिंकलाय मैदानावरती. आपण बघतोय तो म्हणजेच गोलंदाजी करत असताना संघ शिवगर्जना लाहोर या संघाने मात्र हा सामना जिंकला. अवघ्या लोहारे या संघाने हा सामना जिंकला. तर बोलत 14 रनांनी हा सामना जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. हार्दिक अभिनंदन शिवगर्जना लोहारे. हार्ड लक वाडाचा कोण. चांगली फाईट दिली रोहितने. 9 बॉल फेस केले. नॉट आउट राहिला 27 वरती. तर एका बाजूला आशिष 14 बॉल 31 नॉट आउट. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आशिष. 14 बॉल 31 धावाची खेळी ज्याने केली तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आशिष याचं व्यासपीठावरती आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. पुढची मॅच लगेच फिल्डिंग आपण लावून घ्यायची. रिक्वेस्ट करतोय मी. गावदेवी जननी माता चरई आणि त्यांच्या समोर असेल संघ आपण बघतोय श्रीराम प्रसन्न दामण देवी. टॉस जिंकला चरई संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. सो चरई संघाला मी रिक्वेस्ट करेन की आपण इंटरव्हायच्या मैदानावर त्यांनी फिल्डिंग आपली लवकरात लवकर सजवून घ्यायची आहे. हा आमचा टॉस बॉक्स मुख्य स्क्रीनवरती. आणि तानाजी आपणही यायचं. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. आपण तो बघितलं म्हणजेच नागेश दादा यांच्याकडनं आणि ते कॅश प्राइज आमच्याकडे आता जमा होतोय. सो तानाजी आपणही यायचं आणि आशिष आपणही यायचं. दोघांनी व्यासपीठावरती यायचं. मी मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो शैलेश दादा पवार यांना की आपल्या शुभास्थापन देऊयात. सर्वप्रथम आशिषला मॅन ऑफ द मॅच. चला आशिष लवकर यायचं प्लीज. शैलेश दादा पवार यांच्या शुभास्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर तानाले सुद्धा तुम्हाला रिक्वेस्ट आहे आशिष लवकर व्यासपीठावर द्यायचं. आणि कॅश प्राइज सुद्धा विकेट हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक बघितली आपण ती म्हणजे तानाजीच्या हस्ते. सो आपण पारितोषिक देतोय. नागेश यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. मॅन ऑफ द मॅच 14 बॉल 31 धावेची इनिंग साकारली. नॉट आउट राहिला आशिष. त्याचा बॅटमधून 31 धावा बघितल्या. तर मॅन ऑफ द मॅच तानाजी आपण यायचं. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नागेश यांच्याकडनं आणि कॅश प्राइज आपण देतोय. शैलेश पवार साहेबांना मी रिक्वेस्ट करेन की आपल्या शुभास्ते आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचं. जे कॅश प्राइज आलंय नागेश यांच्याकडनं. तानाजीसाठी या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक बघितली. चला बोलत मैदानाकडे आपण सामना सुरू होईल. पहिल्या फेरीतील दुसरा एका बाजूला चरई तर एका बाजूला थामण देवी. या दोन टीम मध्ये चरई संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग लवकर लावून घ्यायची आहे आणि सलामी जोडी इंटर करायचं आपण लगेच. दामण देवी संघाला मी रिक्वेस्ट करतो आणि एक शुभ सन्मान आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय जर आपण पाहिलं तर नागेशदादा भोसले यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे मात्र नक्कीच अप्रतिम पाहायला मिळालं. परंतु यावेळेस अप्रतिम पॉवरफुलचा फटका आणि पुलचा फटका जाईल अगदी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन वरतून मात्र सीमारेषा पलीकडे. बॅट्समन श्रीच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. येतोय चौकार. 4 धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 32.
32 या आकड्यावरती 32 धावा. आता मात्र चौकारांची हॅट्रिक होईल की काय हे पाहण्यायोग्य असेल, कारण की पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस हेरमने सुरुवात केली ना ती अतिशय बघण्यासारखी होती. परंतु आता जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये वैभव त्याच्या विरुद्ध देखील प्रतिहल्ला केलाय बॅट्समन श्रीने. यावेळेस बिहाइंड स्तंभ होते चूक, आणि चुकीचं रूपांतर कशा पद्धतीने होईल, ज्या ठिकाणी मात्र एकही धाव नव्हती त्या ठिकाणी आल्यात 2. या चुका महागड्या पडतील. 22च्या स्वरूपात 2 धावा ॲड होतील देखील टीमच्या टोटलमध्ये. दुसऱ्या इनिंगमध्ये या कुठे ना कुठेतरी या चुका नक्कीच आठवतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करत असताना, कारण की या चुका आणि एक धाव किती महत्त्वाची असते हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावेळेस चुका पाहायला मिळाल्या. यावेळेस हलक्याच हाताने मात्र पुश केले, खूप मोठा गॅप आहे, बॉल देखील अगदी घरंगळत चाललाय दन 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 करीत सीमारेषाच्या अगदी जवळ, आणि बॉल आणि चेंडूमध्ये चालू असलेली रेस, त्या रेसमध्ये मात्र चेंडू जिंकला आणि या चौकार टीमच्या टोटलमध्ये ॲड केले ते म्हणजे बॅट्समन श्रीने. आणि या षटकाची देखील समाप्ती झाली, म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ते म्हणजे 19च्या सरासरीने 38 या आकड्यावरती 38 धावा. काय घडतंय आजच्या अर्थातच काय बिघडणार काय ते सांगता येणार नाही, कारण की जर आपण पाहिले तर पहिले इनिंग आहे, त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभा करण्याचा मानस हा मात्र नक्कीच या 2 बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी हेरम जर आपण पाहिलं तर वैयक्तिक धावसंख्या 24 वरती खेळतोय, आणि त्याला मात्र नक्कीच साधीची साथ देत असताना श्री त्याने देखील वैयक्तिक 12 धावा लगावल्या. आणि आता जर आपण पाहिले तर गोलंदाजी मार्कवरती आलाय ते म्हणजे रोशन. अगदीच चमकावं लागेल, संधी मिळाली आहे. जर्सी नंबर 17 गोलंदाज राईट टाइम ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचे पहिले 2 शतक समाप्त झाल्यानंतर संपन्न झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये रोशनला आमंत्रित केलंय. गावदेवी जननी माता चरई अगदीच आमच्या 12 मॅनच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर आमच्या कॉम बॉक्समध्ये आर्यन देखील आहे, तो देखील मॅचला एन्जॉय करतोय, त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. अगदीच एक चांगला यंगस्टार, परंतु संधी मिळाली नाही आहे संघामध्ये खेळण्याची, परंतु येणाऱ्या काही वर्षामध्ये नक्कीच संधी मिळवेल आपल्याचा परफॉर्मन्सच्या जोरावरती. यावेळेस मात्र फुलरलेनचा बॉल ऑन साइडला पिक करत असताना बॉल निघून चाललाय अगदी लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन हेरमच्या बॅटमधनं येतोय हा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, मोठा धमाका. 6 या धावसंख्येसाठी षटकार. खूप चांगला फटका. कालच्या दिवसामध्ये सुशांतने धुमाकूळ घातला होता, आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर हेरम तो मात्र वैयक्तिक 7 चेंडू आणि 30 या धावसंख्येवरती मात्र खेळतोय. कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसामध्ये नीरज जर आपण पाहिलं तर जवळजवळ सुशांतने 18 बॉल आणि 76 धावांची खेळी साकारली होती, आणि 3 षटकार, आणि षटकारांची पहिली हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आज तसं पाहायला मिळतंय की काय. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळायचं होतं डीपमध्ये, त्या ठिकाणी फंबलिंग होते, 1 धाव तर कंप्लीट होते, आणि आमचे कॅमेरा ऑपरेटर अचूक क्षण त्या ठिकाणी टिपत असताना आपण जर पाहिलं तर ओमकार पाटील जे कॉमेंटेटर देखील आहेत, आणि खूप चांगलं कार्य आता मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आणि अर्थातच आमचे ज्युनियर कॅमेरामॅन, माफ करा सिनियर कॅमेरामॅन योगेश, त्यांनी थोडी रेस्ट घेतली, ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील खूप प्रेम आहे क्रिकेटवरती, आणि असंच प्रेम मात्र प्रेयसीवरती जसं ठेवतात तसं क्रिकेटवरती देखील ठेवता आलं पाहिजे. यावेळेस काय घडतंय, चौकार देखील आलाय. अर्थातच या 4 या धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 49 या आकड्यावरती 49 धावा. धावा हेमंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, ते म्हणजे 31 वरती खेळतोय स्ट्रायकर एंडला बॅट्समन श्री. अगदी चौकाराच्या बोली भाषेमध्ये मात्र सामन्याचं सूत्र हलवतंय. त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आले, फील्ड करतायत प्रचंड वेगाने, 1 धाव कंप्लीट होते, आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचते ते म्हणजे सांघिक अर्धशतकामध्ये. अर्थातच 50 धावसंख्या टोटलवरती आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती. 50 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील, आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे तो म्हणजे हेरम.
यावेळेस आधीच मानस बनवलं होतं, परंतु अगदी धाडशी गोलंदाज त्या ठिकाणी मात्र त्याने थांबवलं प्रतिस्पर्धी या बॅट्समनला आणि येतो डॉट. डॉट आल्यानंतर नक्कीच आता प्रयत्न असेल ते म्हणजे मोठा प्रहार करण्याचा, कारण की अटॅकिंग पोझिशनमध्ये पहिल्या षटकापासूनच सुरुवात केली होती आणि आता तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती देखील ते चित्र पाहायला मिळेल की काय, परंतु काय घडतंय. पंचाने नॉट आउट त्या ठिकाणी घोषित केल्या. अर्थातच शोल्डरला बॉल रिलीज झाला असल्या कारणामुळेच मात्र नॉट आउट असेल आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जम पोचली आहे ती म्हणजे 50 या आकड्यावरती 50 धावा. 50 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात. श्री वैयक्तिक जर आपण पाहिले तर जवळजवळ 31 या धावसंख्येवरती खेळतोय. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 24 धावा आल्या श्रीच्या बॅटमधून आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी बॅकअप देत असताना 14 धावा खर्च केल्या गोलंदाज वैभवने. रोशनने चांगली कामगिरी केली, त्याचं देखील कॉन्ट्रीब्युशन राहिलं. त्याने फक्त 11 धावा 12 धावा खर्च केल्या आणि आता गोलंदाजी मार्कवरती आला आहे आपल्या स्पेलमधील 4थ्या षटकामध्ये गोलंदाज वैभव राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अगदी फुलर लेनचा बॉल ऑन साइडला हुक करत असताना बॉल निघून चाललाय. बॅट्समन श्रीच्या बॅटमधनं येतोय हा लॉंग ऑनला क्लिअर करत असणारा मोठा धमाका षटकार. चौकार चौकार चौकार, त्यामध्ये एक सिंगल आणि त्यानंतर एक षटकार. अशा पद्धतीची बॅटिंग आपल्याला श्रीची पाहायला मिळते, कारण की अगदीच मन बनवलंय त्याने आणि त्याला माहीत आहे की मला खेळायचं आहे आणि आपल्या संघाला एक चांगला टोटल उभा करून द्यायचा, कारण की दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारी टीमला ते कठीण जायला पाहिजे. परंतु चुका भरपूर होतात मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट होते. अगदीच चेंडू आला, थ्रो आला, वाईट थ्रो झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच बॅटवरती मात्र चरण स्पर्श झाले. कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच क्रिकेटवरती अगदीच देवासमान त्यांची भक्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वैभव यावेळेस मात्र फुल टॉस होती, शफल झाले, शफल होऊन मात्र बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या क्रॅकिंग फटका अगदी हुकचा शॉट आणि सगळ्यात मोठा धमाका आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला तो म्हणजे बॅट्समन हेरमच्या बॅटमधनं 6 धावा. येतोय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 63 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 99 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, परंतु आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आता दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र चांगलं टोटल उभा करत असताना हेरम आणि त्याची टीम, त्याची संपूर्ण आर्मी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असं पाहायला मिळते. यावेळेस काय घडतंय, एकच धावर संख्येवरती मात्र समाधान मानावं लागेल. ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 64 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक असेल आणि 4थं षटक ज्यावेळेस मार्गस्थ लागलं त्यावेळेस मात्र सुरुवात झाली ती म्हणजे वैभवकडून आणि आता शेवट कोण करेल हे पाहावं लागेलच. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता, परंतु अगदीच थोडंसं मात्र चेंडूने काहीतरी वळण घेतलं, त्यामुळे बॅट पण थोडीशी उशिरा आली असावी, परंतु त्यावरती देखील एक सिंगल कंप्लीट केले. सिंगल डबलचा देखील गेम चालू ठेवावा लागेल, परंतु शेवट कोण गोड करेल या षटकाचा ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल. आमचा देखील कॉन्फिडंटली विश्वास आहे तो म्हणजे अर्थातच हेरमवरती, कारण की त्याच्याकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, आत्मविश्वास भरपूर आहे, त्यामुळे चांगलं ठाऊक आहे की मोठा फटका खेचू शकतो आणि तो खेचला देखील. आणि आमच्या प्रश्नांना उत्तर अशा पद्धतीने दिली जातील की काय हे आम्हाला देखील अपेक्षा होती आणि ती अपेक्षा मात्र नक्कीच त्या आमच्या अपेक्षा पूर्ण करत असताना बॅट्समन हेरमने ठोकलाय हा शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका. 6 या धावसंख्येसाठी षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे 71 आणि आता हेमंत अर्धशतकापासून फक्त 6 या धावसंख्येपासून मात्र दुरावलाय. म्हणजे वैयक्तिक 13 चेंडूंनी 44 धावा मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हेरमसाठी. अप्रतिम दर्जाचं बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकापासून मात्र आक्रमकतेचं रूप धारण केले. थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की टीम
चरई या संघावरती की एवढा मोठा फटका येऊ शकेल की काय, इतका मोठा बॅटिंग स्टान्स मात्र नक्कीच हेरमच्या बॅटमध्ये येतील की काय, ते फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे हेरमच्या माध्यमातून. त्याला चांगलं ठाऊक आहे की आपल्या संघाला एक चांगलं टोटल उभं करून द्यायचं आहे, त्याची महत्त्वाची भूमिका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि कॅप्टनने दाखवलेला विश्वास, अगदीच त्याला ओपनिंगला कशासाठी पाठवलं ते काम मात्र त्याने पूर्ण केलं आहे. यावेळेस काय घडतंय आणि आता नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन हा मात्र स्ट्राईकला येईल आणि त्याचं अर्धशतक बघण्यासाठी मात्र डगआउटमधून टाळ्या मात्र स्ट्राईकला आल्यानंतर हेरमसाठी वाजतात. एकदा त्याच्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत. अगदीच त्याचं हे अर्धशतक पाहण्यासाठी आपली देखील उत्सुकता वाढली असेलच, कारण की अगदीच पूलचे फटके फक्त आणि फक्त षटकार चौकार हीच बोलीभाषा. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिला, ओळखलं पाहिलं, पंचाने देखील आमच्यापर्यंत इशारा दिलाय, अर्थातच वाईट. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 73 या आकड्यावरती. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 17.52चा आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी 73 धावा स्कोरबोर्डवरती. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी मोठा धमाका, कुठलंच प्रोटेक्शन नाहीये, बॉल चाललाय अगदी वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मात्र क्लिअर करत असताना बॅट्समन हेरमच्या बॅटमध्ये येतोय हा कव्हरच्या रिजन वरती चौकार. 4 धावा, अजून 2 धावसंख्येपासून मात्र दुरावलाय आणि टीमचं टोटल 77 या आकड्यावरती फक्त आणि फक्त गडी बाद झालाय. तो म्हणजे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केल्या आतापर्यंत या दोन्ही बॅट्समनने, कौतुक करावं लागेल. जर आपण पाहिले तर प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रेशर क्रिएट केलाय आणि आता अर्धशतकापासून 2 धावसंख्येपासून दुरावलाय. यावेळी पुढे सरसावत विकेट खेळून काढलेल्या चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, एक धाव तर कंप्लीट होते. बघता बघता जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल आहे, कोण आउट होईल, परंतु 2 धावा देखील कंप्लीट झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हेरमसाठी. आजच्या अंतिमच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी, पहिलं अर्धशतक आपली बॅट आमच्यापर्यंत दाखवायची आहे. अर्थातच हेरमसाठी वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 50 या धावसंख्येची मात्र एक घणाघाती इनिंग त्या ठिकाणी साकारत असताना हेरम आपली बॅट आपण वरती करा, कारण की अगदीच हे स्क्रीनवरती हे चित्र आम्हाला टिपण्याचं काम नक्कीच आमचे कॅमेरा ऑपरेटर सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल हेरमचं. यावेळेस आता काय घडतंय, फटका फसलाय, परंतु काम मात्र नक्कीच मोठी नावं करत आली आहेत. परंतु या नावाची चर्चा आता मात्र केली जाईल, कारण की हेरमने त्याचं काम मात्र केलंय, ज्या ठिकाणी मात्र संघाला एक चांगलं टोटल उभा केलाय आणि विचार केला तर जवळजवळ वैयक्तिक 50 धावा लगावल्या. अप्रतिम दर्जाची बॅटिंग, कौतुक करावं लागेल. डगआउट पर्यंत जाईपर्यंत टाळ्या या वाजतच राहतील, कारण की कामच तसं भारी केलंय. कौतुक करावं लागेल. संघाला मात्र नक्कीच एक चांगला टोटल, चांगला इनिंग मात्र प्राप्त करून दिली आणि टीमची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 79 या आकड्यावरती. आणि अजूनही या षटकात जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अजित. यावेळेस स्टेअर करण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच विद्युतजी नाकवासर यांच्याकडून. एक्स्ट्रा धावा ॲड होईल. कुठेतरी मात्र नक्कीच लाईन मिस केली. दडपण होतं, प्रेशर होतं, त्या प्रेशरमधून मात्र स्वतःला सावरायचं होतं, परंतु लाईनीपासून थोडासा दुरावलाय गोलंदाज शुभम. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर अजित नुकताच स्ट्राईकला आल्यानंतर मात्र यावेळेस मागे खेळायचं होतं, परंतु बिहाइंड द स्टंप थर्ड स्लिप देखील चुकी करतोय आणि विकेट किपर देखील चुकी करत असताना बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 22च्या स्वरूपात हे 4 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड देखील होत आहेत. या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर जवळजवळ 4 ते 5 सिंगल असतील आणि बाकी सगळ्या जर आपण धावा पाहिल्या ना तर जवळजवळ षटकार ते चौकार या धावसंख्येने मात्र टीमचं टोटल आपल्याला हलतं ठेवत असताना पाहायला मिळाले हे बॅट्समन. यावेळेस कॉट बिहाइंड, कॉट ऑन बोल्ड, विकेट्स होते पतन, अर्थातच माफ करा डॉट बॉल येतोय आणि शेवटचा चेंडू हा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाची देखील समाप्ती झाली, म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ त्या ठिकाणी मात्र संपलाय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 84 या आकड्यावरती आणि येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी 85चं टार्गेट.
तर जिंकण्यासाठी 85 धावांचं लक्ष असेल. तर तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. ग्रामीण टेनिस क्रिकेटशी देखील तुम्ही जॉईंट राहा आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तालुका पोलादपूर घागरकोंड चषक 2024 सीझन नंबर 1चं हे दर्जेदार आयोजन तुम्ही एन्जॉय करा. आणि तत्पूर्वी मी थांबतोय, रजा घेतोय. धन्यवाद. रेषेच्या बाहेर स्क्रीनच्या जवळ निघून जाईल. एका डब्यात चौकार आणि नो बॉल अंपायरने सांगितलं, म्हणजेच नो प्लस 4 5 धावा. नो बॉल फ्री हिटचा चेंडू असेल या पुढचा बॉल. या 5 धावा 5 ने दापल पुढे दापल कवर बघतो आपण 26. पुढचा बॉल फ्रीडचा आहे, टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथे पुन्हा सुरक्षक बीट फाईन बीट चेंडूचा पाठलाग चालू आहे. त्या वेगाने चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने हलवला बॉलला. शेवटच्या मोमेंटला आतमध्ये ढकललंय. 2 कंप्लीट तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतो. वाईट चेंडू होता पण इथनं फलंदाज झाला बाद. सोमबाई फ्रीट कायम असेल. यस व्हाईट बॉल आहे. रनआउट जरूर झाला पण व्हाईट बॉल वर झाला. मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती राजाराम भोसले दादांना की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज रोहित येतो मैदानावरती. धाबा दापलकर बघतो आपण एकूण 29 धावा. दापलकावरती चेंडू झाले तर 4. तीन बॉल झालेत. बॉल अजूनही बाकी. फ्रीटचा बॉल इथे मात्र चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यावरती चेंडू आतमध्ये आला असं वाटत होतं. डॉट बॉल येतोय. फ्रीटचा बॉल होता. फलंदाज आपण बघितलं. रोहित साठी फायदा तेवढा घेता आला नाही रोहितला. डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा गड अजूनही बाकी. 29 धावा. 3 गडी बाद. हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑनला. फिल्डर आहे जजमेंट प्रॉपर. टिपलाय झेल. फलंदाज होतोय बाद. धक्का 14 रोहित ही बाद. मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो अभिषेकजी मोरे साहेबांना. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं. तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. घागरकोंड चषक 2024 वर्ष पहिलं या पर्वामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये जवळपास आपण विचार करतोय 11:20 या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती इन्व्हाइट उत्तम दापेकर साहेबांना सुद्धा रिक्वेस्ट करतोय की आपण यायचं. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांचं. आज शेवटच्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम. गोल्या मैदानाकडे पहिला बॉल फुलर यांचा होता. फटका चांगला. सेट डाऊन द ग्राउंड. थोडीशी फंबलिंग मिस्टेक बघायला भेटली. सेकंड अटेम्प्टला चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न मनोज करतायत.
नकारात्व मिळतील दोनच दोन धावफलक पुढे 31 वरती. पाण्याची मागणी केली सो पाणी घेऊन जायचं. 2 षटकांचा खेळ संपन्न धावफलकावरती आपण बघतो एकूण 4 गडी बाद 31. पाठलाग करायचा होता मात्र 85 धाव्यांचा. अजून इथनं विचार केला तर येणाऱ्या बॉल शिल्लक असतील 18 धावांची गरज. 54. पाणी घेऊन जा प्लीज. हा बॉल इथनं तर बघावं लागेल. लाईन थोडीशी खराब आहे हातावरती आणि दिशेवरती नियंत्रण नाहीये. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. प्रशांत बघतो आपण नवीन गोलंदाज. खराब चेंडूने सुरुवात झाली प्रशांतची आपण बघितली. आज चेंडू वाईट होता अवांतरने दपलक पुढे जाईल. दपलकावरती बघतो एकूण 32. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपखजिनदार चंद्रकांत हेरापले साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र बघितलं जाईल की तिसऱ्या पंचांची नो बॉल. नक्कीच थ्रो बॉल अंपायरने सांगितलं. सो इथे गोलंदाज आपण बघितलं गोलंदाज ट्रॅकवरती होता तो म्हणजेच प्रशांत. हा नो बॉल अंपायरने सांगितलंय. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला होता. अंपायरने लगेच सांगितलं की हा बॉल नो आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे का? 3 धावा आहेत या. सो ओके 3 ने धावफलक जाईल पुढे. एकूण आपण बघतोय धावफलक हा चेंडू आपण बघतोय इथे मात्र चांगला होता गोलंदाज अनिकेतचा. डॉट बॉल होतोय. प्रशांत आला होता. प्रशांतकडनं चुका झाला होता. तिथनं मात्र प्रशांतला थांबवला आणि गोलंदाज अनिकेतकडे चेंडू सोपवला. डेड बॉल आहे म्हणजे हा बॉल गृहीत धरला जाणार नाही. एकच चेंडू झालाय. 5 बॉल असून बाकी आहे त्या षटकातील गोलंदाज येस. ओके ओके अंपायर करेक्शन करतो आपण.
सुशीलचा पहिला बॉल हवेमध्ये लिडिंग एज घेतली आहे. बॉल खूप उंच गेलाय. थर्ड मॅन झेल ड्रॉप झाला. 2 धावा कंप्लीट. सोपा झेल होता. थर्ड मॅनचा फिल्डर चुकी करतोय. कलेक्टिंग होत नाहीये असं वाटलं होतं. फलंदाज बाद होईल की काय कॉलही दिला होता पण झेल ड्रॉप झाला. 2 धावा मिळाला. 2 धावा पुढे जाईल दापलकर. बघतो आपण एकूण 37 37 17 बॉल 48 ची अजूनही गरज आहे. बॉल सोडून दिलाय. मागे निघून चाललाय. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. आवांताने दापलक पुढे जाईल. 38 वरती अजूनही 47 धावांची गरज. 17 बॉल 47 धावांची गरज आहे. अर्ध्याहून जास्त धावांचा पल्ला असून गाठायचा आहे. मैदानावरती बॅटचं गाड्या घेतली. आतली बॉल मागे चाललाय. चेंडूचा पाठलाग करतोय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जरूर होता मग फिल्डिंग चांगली झाली. बॉल अडवला. बॉल हातामध्ये असल्यामुळे धाव दुसरे मिळणार नाही. मनोजने प्रयत्न नक्कीच केला होता. एकच मिळेल. 1 ने धापलक पुढे. 39 2 बॉल. स्कोर बोर्डवर आपण बघतोय धापलक आतापर्यंत 1 रन आली आहे. अजूनही आता इथनं विचार केला तर 16 बॉल 46 धाव्याची गरज. पुन्हा बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. झेल ड्रॉप. दुसरा झेल सुटलाय. 1 धाव झाली आहे. बॅकअप थर्ड मॅनचं चुकी करतायत. एकाच षटकामध्ये 2 सोपे झेल ड्रॉप झाले. एक मनोजचा जल सुटला तर एक वैभवचा. दोघांना 1-1 जीवदान मिळालंय. धापलक 40 वरती अजूनही 45 15 बॉल मध्ये. पंधरा मध्ये 45. इथे मात्र अपील गोलंदाजाने केलं हलकस. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाज झाली सुशील कडनं. व्हाईट बॉल एक बघायला भेटलं. 2 झेल सुटले. कमबॅक करतोय या बॉल वरती. या ओव्हर मध्ये खूप चांगलं कमबॅक राहिलं कारण या अगोदर चुका बघितल्या आपण गोलंदाज प्रशांत कडनं पण आता गोलंदाज सुशीलने जर कमबॅक केलं ते खूप चांगलं कमबॅक राहिलं संघासाठी. फक्त 5 धावा खर्च केलेत 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल असेल 13 बॉल 45 अजूनही गरज. स्टेप आउट झालंय. तिथे मात्र डॉट बॉल येतोय. सलगचा 3रा डॉट. षटक संपन्न झाला. 3रा 3 षटकाखेर धावा. दापलकावरती आपण बघतोय 39 आता गरज आहे. येणारे बॉल 12 धावांची गरज 45 म्हणजे 22.50 च्या सरासरीने आता पाठलाग करायचा. तो 12 बॉल मध्ये 45 धावांचा. पहिला चेंडू डॉट होतोय गोलंदाज अनिकेत. सेकंड स्पेल मध्ये आपण अनिकेतला बघितलं. पहिल्या ओव्हर मध्ये अनिकेतचा विचार केला तर त्याने 11 धावा खर्च केला होता. 1 गडी बाद केला होता. पुन्हा सेकंड स्पेल मध्ये आपण अनिकेतला बघतोय. पहिलाच बॉल डॉट फिरकीचा. गोलंदाज फटका चांगला. कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती येतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वैभव करतोय. नकार स्पष्ट. मनोज कडनं मिळेल फक्त 1 धाव. 10 बॉल 13 वरती खेळतोय. जवळपास मनोजला आपण बघितलं तर फलंदाजीसाठी तो आला होता. 4थ्या क्रमांकावरती 10 बॉल त्याने फेस केले. 13 धाब्यांवरती तो सध्या तरी खेळतोय. इथे
इथेही फटका ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क कोणत्या प्रकारचा नाहीये, थोडंसं खाली राहिलेला चेंडू होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल तितकासा फरक टाकणार नाही, मात्र इथनं मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके जर तुम्ही खेचले तर आता इथनं विचार केला 9 बॉल 44 ची गरज आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. धाव कंप्लीट केली आहे. यष्टिरक्षकाने चुकी केली. एक दापोलक पुढे जाईल. दापोलकर बघतो आपण एकूण 42 यष्टिरक्षकाने चुकी केली असं वाटलं. बॅटची कडा घेतली होती. 43 अजून एक गरज. अर्धा पल्ला झाला. अर्धा पल्ला अजून पार करायचा. बॉल मागे चाललाय. पुन्हा एकदा समर इन डिलिव्हरी बघायला भेटली. खाली राहिलेला चेंडू होता. डॉट बॉल येतो. कमबॅक खूप चांगले झालं. नंतर आपण बघितलं सुशील आणि अनिकेतचं जेव्हा तिसरं षटक सुरू झालं होतं तेव्हा खूप चुका बघायला भेटल्या होत्या. त्याच्यानंतर सुशीलने खूप चांगलं कमबॅक केलं आणि आता इथं अनिकेत सुद्धा हो फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने गॅप खूप मोठी आहे. लॉंग ऑफ चेंडू वर देण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आवाकाचा बाहेर. बॉल सीमा पार. एका टप्प्यात चौकार. सहा बॉल आणि 39 धावांची अजूनही गरज आहे. 46 झाल्यात. 6 मध्ये 39 6 षटकार मारले तरी सामना जिंकता येणार नाही. खूप वेळा बघितले 6 बॉल मध्ये 38 धावा बनताना बघितल्यात. 6 बॉल मध्ये 41 धावा बनताना बघितल्यात. पण कधी कधी 6 बॉल मध्ये 1 धावा होत नाही. कधी कधी 6 बॉल मध्ये 2 धावा होत नाही. पहिलाच बॉल गोलंदाज आपण बघितला प्रशांतचा इथे शॉट येतोय. जर प्रसादने तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडा चुका केला तर त्या प्रशांतवरती पुन्हा विश्वास. डॉट बॉल आणि या पुढची मॅच जो संघ जिंकेल तो संघ मात्र शिवगर्जना लोहारे या टीम समोर फाईट करेल. इथे अजून एक डॉट बॉल. आता खूप चांगली गोलंदाजी होते प्रशांतकडनं. मागच्या चुका मात्र त्याने आता सावरल्यात. त्या चुकांना मात देऊन तो आता इथे कमबॅक करतो. 2 बॉल टाकले आणि त्याने मागे 4 धावा खर्च केला होता. पण आता 2 बॉल सरळ डॉट येतात. 4 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 4 षटकार मारले तरी 24 धावा बनतील. पण 4 षटकार येणं असा कोणता फलंदाज आहे. कॉट बँड पंचांचा टाकाच्याकडे फलंदाज बाद होतोय धक्का मैदानावरती. 5वा 46 वर. नवीन फलंदाज इंडोर खेळपट्टीवरती आपण बघतोय रोशनला. 7व्या क्रमांकावरती जवळपास फलंदाज झालाय रोशन. आपण बघतोय मैदानावरती रोशनला एकदा 3 बॉल अजून बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. प्रशांतचा कमबॅक खूप चांगला हो ऑर केलं होतं. स्टेप आउट फटका खेळायचा होता. कधी बॅटाने पॅटचा मधून निघतो. बॉल डॉट बॉल येतो. 2 बॉल अजूनही शिल्लक. 2 बॉल 39 मेडन ओव्हर बघायला भेटेल का. ज्या प्रशांतकडे तिसऱ्या ओव्हर मध्ये चुका झाल्या तर तो प्रशांतवरती विश्वास दाखवला. 4 बॉल टाकलेत त्याने. एकही धाव खर्च नाही केली आहे. पहिली मेडन ओव्हर बघायला मिळेल का. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल ठरलाय. म्हणजे 1 धाव आली आहे. 5 बॉल झाले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. एका बॉल मध्ये 38 धावांची गरज. आता फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. औपचारिकता फक्त शिल्लक राहिले सामन्यामध्ये. सामन्याचा पूर्णपणे रंग निघून गेले. एकतर्फी सामना मात्र आता इथे झाला. शेवटचा बॉल मागे चाललाय. डॉट बॉल येतोय. षटक संपन्न. एका धाव्याचा अवघड षटक राहिलं गोलंदाज प्रशांतचं विकेट त्याने घेतलं. कमबॅक चांगला राहिला. सामना जिंकला. तब्बल इथनं आपण बघतो मैदानावरती 37 धावेने तो मात्र गोलंदाजी करत असताना श्रीराम
प्रसन्न थामन देवी या संघाने टॉस जिंकला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन निर्णय मैदानावरती बघितला